मारतात ते तो घर में घुस के मार रहे हैं लोग. म्हणजे साधी गोष्ट आहे की घरात जर पाणी येते, मी एक गोष्ट सांगतो, जसं मी जिथे राहतो तिथे खाली गाड्या उभ्या असतात. दर पावसाळ्यामध्ये अक्षरशः अशी छाती धडधड होते की पाणी जर आलं तर 4 चाकी बुडणार. आणि दरवर्षी 10, 12, 15 4 चाकी गाड्या 2 चाकी तर हंगीरच गाड्या बुडतात. काय करावं ह्या लोकांनी? गाड्या ठेवायला जायचं नाही. घराचं सामान प्रत्येकाच्या घरामध्ये सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर नसते. घराचं सामान कुठे ठेवायचं, गाड्या कुठे ठेवायच्या. आणि चेंबर्सची व्यवस्था अशी, आम्ही मागच्या वेळेला एक गवळीपुऱ्यामधून आमच्याकडे जर्मनमध्ये एक तक्रार आली होती की आमच्याकडे घरात पाणी साचते. तर आम्ही पाहायला गेलो होतो. ऍक्च्युअली जे चेंबर असते म्हणजे एका त्याच्या घरात चेंबर आहे, त्याचं जे ड्राईव्ह रूम आहे त्याच्या ड्राईव्ह रूम मध्ये चेंबर आहे. त्या चेंबरवरती घर बांधलेलं. तुम्ही चेंबर साफ करणार कसे करणार? त्या एक तर त्या 60 वर्ष 70 वर्ष जुन्या लाईट त्या साफ करायच्या तर कशा करायच्या? त्या चोक झालेल्या आहे, पाणी जायला जागाच नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिल्यांदा ड्रेनेजची व्यवस्था करा. पैसे आणले तुम्ही फार चांगली गोष्ट आहे. आधी तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था करा. सिमेंट रोड ही तुमची प्रायोरिटी नाही आहे. आधी ड्रेनेजची व्यवस्था करा. त्याच्यानंतर सिमेंट रोड जर तुम्हाला बांधायचे असतील तर जो रस्ता आहे त्याच्यावरती कसं तरी करून सिमेंट रोड बांधू नका. याला त्याची उंची वाढते. ऍक्च्युअली जो रस्ता आहे तुम्हाला बांधायचा असेल तो रस्ता खोदा, 2 फूट 2.5 फूट खोदा. त्याच्यानंतर तिथे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सिमेंट रोड बांधा. आमची सिमेंट रोड हरकत नाही, पण नुसतं जो रस्ता आहे त्याच्यावरतीच आपलं सिमेंट टाकून द्यायचं आणि 1.5 फूट 2 फूट त्याची उंची वाढवून द्यायची, लोकांचं जगणं असं हे करायचं, याला आमचा विरोध आहे. डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही. वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट अस सच. परंतु डेव्हलपमेंट करताना हा जो विनाश होतो आहे, पाणी तुमचे आहे, डेव्हलपमेंटच्या नावानं झाडांची कत्तल होते आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. झाडांचा सोडा, तलाव आपले गायब होत आहेत वाटेत तसे. नागपूर शहरामध्ये तलाव किती सुंदर होते, केवढे तलाव गायब झाले. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्या मेरिको राऊंड मध्ये काय होत आहे की जो विकास नको आहे तो थोपला जातोय, तो लादला जातोय. आणि आम्ही जे टॅक्सपेअर आहोत, जे सगळ्यात मोठे स्टेक होल्डर्स आहोत, त्यांना खरंच विचारलं नाही जाते. 2018 पासून खरंच आपण काही शिकलो नाही. आम्हाला वाटलं होतं सगळीकडे निवेदन दिल्यानंतर, भेट दिल्यानंतर काहीतरी बदलाव येईल, पण जसं म्हटलं अजूनही तेच सुरू आहे. तुम्ही एवढे टेंडर्स काढताय, पण आता तुम्ही ड्रेनेज सिस्टम वरती हे देताय आणि एनएमसी वरती खापर फोडणं सगळ्यांकरता सोपं आहे, आमच्याकरताही सोपं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना वाटतं की महानगरपालिकाच आहे, पण फक्त महानगरपालिका नाही आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, वेगवेगळीकडून निधी येते. आणि स्टेट, मी म्हणेन स्टेट पण जिम्मेदार आहे. स्टेट का नाही विचारत? आपल्याकडे DCM आहेत, आपल्याकडे सेंट्रल मिनिस्टर आहेत, सगळे आहेत, पण वारंवार आपण त्याच चुका करत चाललोय, ज्याचा त्रास साधारण माणसाला होतोय, नागपूरकरांना होतोय. याच्याकरता आम्ही ते जन आंदोलनवरती आलोय, हे स्पष्ट करायचं होतं. आम्ही अगदी अपॉलिटिकल आहोत, काही कोणाशीही काही विरोध नाही, वाद नाही, पण नागरिकांना आता बोलणं गरजेचं आहे. आम्ही त्रासून गेलोय. बताता हूं, अभी फिर से खोदे जाएंगे क्योंकि अभी नया प्रपोजल आ रहा है कि गैस पाइपलाइन डालने वाले हैं. तो ऐसे हमारे इसमें कोई स्कोप ही नहीं रखा है कि आपने जो छोटे छोटे लेन में सीमेंट रोड्स डाल रहे हैं, वो लेन में एक साइड से दूसरे साइड तक केबलिंग डालने के लिए भी उसको खोदने वाले हैं वापस से. ये लिख के लीजिए आप सारे लेन का. इसमें मैं तो एफिडेविट देने को तैयार हूं कि ये खोदने ही वाले हैं वापस से. सो देयर इज नथिंग लाइक गुड वर्कमैनशिप या प्रॉपर प्लानिंग. हम उसके अगेंस्ट है कि आप प्लानिंग नहीं कर रहे हो. आप सबसे पहले ड्रेन बनाओ. आप 2 साल 3 साल कुछ मत करो, आप सिर्फ ड्रेनेज बनाओ, लोगों के घर में पानी नहीं जाएगा. उसके बाद आप जो भी रोड करना है उसको प्रॉपर लेवल पे करो, उस ड्रेन से ऐसे लेवल पे करो कि ड्रेन में पानी जाना चाहिए. दिस इज आवर ओनली डिमांड, और कुछ भी नहीं. और जो अननेसेसरी इंफ्रास्ट्रक्चर है, अंडरपास आप बना, तो मैं सबवे की तो बात ही नहीं कर रहा, जाने दीजिए, वो लंबा रहता है. जो छोटा सा एक ब्रिज रहता है, रेलवे के नीचे से जाता है, किसी रोड के नीचे से जाता है, बारिश होता है, उसके नीचे पानी रहता है. आप अगर थोड़ा सा एडवेंचरस रहेंगे तो आप वहां पे स्विमिंग कर पाएंगे. अगर सबवे है, सबवे में पानी विद इन मिनट्स पानी भरता है. आपको मतलब ये बहुत हादसे हुए हैं लोगों के साथ, इसलिए लोगों को मालूम है कि आप सबवे में जाते हो, आपको ऐसा लगता है कि नहीं पानी का लेवल ठीक है, हम क्रॉस कर जाएंगे, और उसके अंदर लोग फंस के मरते हैं. ऐसे सिटीज ऐसे हुआ है, पूरे देश में हुआ है और विदेशों में भी हुआ है. अगर आप सोचो 800 मीटर का सबवे है, वो तो पूरा डेथ ट्रैप है ना पानी भरने के हिसाब से. कुछ कुछ इंफ्रास्ट्रक्चर जहाँ पे नीडेड है, नहीं नीडेड है, ये अपने को बहुत दिमाग लगा के, और हम लोगों के भलाई के लिए, सिटी के भलाई के लिए कर रहे हैं कि 100 करोड़ का प्रोजेक्ट अगर इस तरीके से पैसे बर्बाद करेंगे तो कैसे? टैक्स पेयर का मनी, आपका मनी है, मेरा मनी है.